श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 7 समास 1 मध्ये आपणास जो उपदेश केला आहे तो आपण आज ऐकणार आहोत। ओवी क्रमांक 41 चा पुढील भाग आज आपण पाहत आहोत। श्रीराम समर्थ श्रीराम। भाषा पालटे कागी, अर्थ वाया जात नाही। कार्य सिद्धी ते सर्वही, अर्थाच पासी श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी या ओवीचं स्पष्टीकरण अधिक सांगण्यासाठी आधारासाठी एक संस्कृत सुभाषित घेतलेले आहे, ते आपण ऐकूया। भाषा भेदश्च वर्तन्ते, अर्थ एको न संशयः। पात्रद्वये यथा खाद्यं, स्वाद भेदो न विद्यते। या गोष्टी समजून सांगत असताना श्री समर्थांनी अर्थाला महत्व दिलं आहे। अनेकदा आपण वरच्या गोष्टीकडे लक्ष देतो, जी वरची गोष्ट याचा अर्थ जिला आपण फक्त साधन म्हणून वापरतो त्यालाच आपण साध्य समजून आपण चिटकून राहतो। उदाहरणार्थ, भाषा कशासाठी या प्रश्नाचं उत्तर आहे, अंतरीच्या ज्या भावना आहेत त्या इतरांना पोचवण्यासाठी भाषेचा जन्म झालेला आहे। म्हणजे अभिव्यक्तीचं अत्यंत उत्तम असं माध्यम म्हणजे भाषा आहे। म्हणून भाषेच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या ज्या उर्मी आहेत त्या इतरांपर्यंत पोहोचवणे हे भाषेचं मुख्य कर्तव्य आहे। पण ती भाषा नेमकी कोणती असली पाहिजे याला काहीही महत्व नाही। भाषा कोणतीही असो, प्रत्येक भाषा आपापल्या ठिकाणी ती अत्यंत उत्तम आहे आणि अत्यंत योग्य आहे। म्हणून भाषेमध्ये आपल्याला तरतम भाव असा करता येणार नाही। म्हणून समर्थ या गोष्टीचं स्पष्टीकरण देत असताना भाषेच्या पुढे चला म्हणजे अर्थाकडे लक्ष द्या असे म्हणतात। म्हणून समर्थांनी भाषा भेदश्च वर्तन्ते, अर्थ एको न संशयः। भाषा जर अनेक आहेत आणि सगळ्या भाषेचा जर अर्थ एक आहे तर आम्ही भाषेकडे लक्ष द्यावं की अर्थाकडे लक्ष द्यावं? पाण्याला विविध शब्द आहेत, अनेक शब्दांचा अर्थ पाणी जसा होतो। जर आम्ही संस्कृत पंडिताकडे गेलो तर तो त्या पाण्याला अनंत शब्द सांगतील। जसं जलम, जल म्हणजे पाणी। त्याचबरोबर
जर आम्ही एखाद्या इंग्रज व्यक्तीकडे गेलो तर त्या जलाला तो वॉटर म्हणेल. तुम्ही खेड्यागावात गेले तर ते त्या पाण्याला पाणी म्हणतील. तुम्ही हिंदी विषयाचा विचार केला तर त्या पाण्याला अनेक लोक पाणी असं म्हणतील. शब्दामध्ये फरक आहे. कोणी नीर म्हणेल, कोणी नीरू म्हणेल, कोणी जीवन म्हणेल, कोणी सलील म्हणेल. शब्द कुठलाही वापरा, पण पाण्याच्या पदार्थामध्ये कुठलाही भेद नाही. अर्थात शब्द हा अर्थवाही असतो. शब्द कशासाठी येतात तुमच्याकडे, तर अर्थ समजण्यासाठी. जर अर्थ आम्हाला समजला तर ती कोणत्या भाषेमध्ये आम्ही बोलतो आहोत, कोणत्या भाषेचा वापर करावा याला फार महत्व राहत नाही. कधी कधी भाषेचा वापर न करता सुद्धा अर्थ जर कळत असेल तर भाषेची सुद्धा गरज नाही असं शास्त्र सांगते. शेवटी भाषा काय, अर्थ सांगण्यासाठीच आहे. म्हणून भाषा भेदश्च वर्तन्ते, भाषेमध्ये भेद आहे, परंतु अर्थ एको न संशयः, अर्थ मात्र भिन्न नाही. पात्रद्वयो यथा खाद्यम, एका खाद्यपदार्थाला आम्ही विविध पदार्थ पात्रांमध्ये ठेवलं. बासुंदी केली आहे घरामध्ये, एक वाटीमध्ये घेतली, एक मोठ्या वाडग्यात घेतली, एक गंजात घेतली, एक पातेल्यात घेतली, एक कढईत घेतली. ती सगळी बासुंदी ही बासुंदीच आहे. प्रत्येकाचा जर तुम्ही स्वाद घेतला, प्रत्येकाची चव घेतली तर त्या बासुंदीचा आनंद आम्हाला कुठल्याही पात्रातला जरी आम्ही चव घेतली तरी तोच आनंद मिळेल. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात पात्र द्वयो खाद्य, दोन पात्र आहे, खाद्यपदार्थ एकच आहे. स्वाद भेदो न विद्यते, त्या ठिकाणी त्याच्या रुचीमध्ये, त्याच्या गोडीमध्ये फरक पडत नाही. त्याप्रमाणे भाषा कोणतीही वापरा, फक्त ती भाषा समोरच्याला कळली पाहिजे. शेवटी कळण्यासाठीच भाषा आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात भाषा पालटे काही, अर्थ वाया जात नाही. कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाच पाशी. आम्हाला कार्यसिद्धी कुठे मिळणार, जिथे अर्थ आहे. अर्थ म्हणजे पैसा नाही घ्यायचा आहे त्याला, तर त्या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ मिळावा एवढा त्या मागचा भाषेचा उद्देश आहे. भावना कळणे हे भाषेचं पहिलं कार्य आहे. म्हणून समर्थ असं म्हणतात तथापि प्राकृताकरिता संस्कृताची सार्थकता, एरवी त्या गुप्तार्था कोण जाणे श्रीराम. म्हणून प्राकृत म्हणजे मराठी, आणि या मराठीच्या भाषेची योजना मुळामध्ये संस्कृत कळण्यासाठी आहे. आज नवीन अभ्यासक्रमामध्ये आणि नवीन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना एखादा विषय शिकवायचा असेल तर तो कोणत्या भाषेत शिकवावा अशा प्रकारचा विचार आज मांडला जातो. पण जे भाषा तज्ञ आहेत, जे शिक्षण तज्ञ आहेत, त्या सर्वांनी मिळून एक त्याचं सार काढलेलं आहे. त्याच्या बोली भाषेतून त्याला जर शिकवल्या गेलं, त्याच्या मातृभाषेतून त्याला शिकवल्या गेलं तर ते शिक्षण अधिक प्रभावी होते. याचा अर्थ तुम्ही सायन्सचा अभ्यास करताय, गणिताचा अभ्यास करताय, इतर भाषांचा अभ्यास करताय, तर त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम भाषा समोरच्याला जी कळेल ती वापरली गेली पाहिजे. फार मोठे मोठे शब्द वापरणे,
समोरच्या माणसाला डिक्शनरी पाहायचं काम पडावं इतक्या मोठ्या मोठ्या वाक्यांची रचना करणे आणि त्यामुळे श्रोत्यांना डोकं खाजवण्याची वेळ यावे. मग वक्त्याचं काय महत्व? वक्ता खरा तो आहे की जो श्रोत्यांना त्यांच्या भाषेत त्यांना पटेल, ज्यांना सहज जमेल, सर्वांना कळेल याचा वापर करणे. म्हणून संस्कृत कळण्यासाठीच प्राकृताची योजना आहे असं समर्थ सांगतात. एरवी त्या गुप्तार्था कोण जाणे, तो गुप्तार्थ संस्कृत मधला कोणाला कळणार? म्हणून ते संस्कृत कळत नाही. म्हणून त्याच्यासाठी संतांनी मराठी साहित्य ग्रंथांची निर्मिती केली. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीची योजना केली. समर्थांनी दासबोध लिहिला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंग गाथेची रचना केली. संत नामदेव महाराजांच्या अभंगाची रचना केली. प्रत्येक संतांनी रचना जी केली आहे ती सामान्य जनतेला समजावी म्हणून केली आहे. म्हणून जो संस्कृत मधला जो ज्ञानाचा साठा आहे तो साठा मराठीमध्ये आणण्याचं काम, अत्यंत मोलाचं काम या संतांनी केलं. त्या संतांना आपण शरण गेलं पाहिजे. समर्थ म्हणतात, आता असोखे बोलणे. आता भाषेची चर्चा बरीच झाली. समर्थ म्हणतात, आता असोखे बोलणे, भाषा त्यागून अर्थ घेणे, उत्तम घेऊन त्याग करणे. साली टरफलांचा श्रीराम. ज्याप्रमाणे साली आणि टरफल आम्ही फेकून देतो आणि त्यामधला असलेला पदार्थ सेवन करतो, तसं केळी जर तुम्हाला दिली तर केळीचे साल आपण टाकून देतो आणि आतलं केळी खातो. बदाम दिली तर बदाम फोडतो, टरफल फेकून देतो, आतली बदामातली बी आम्ही सेवन करतो. त्याप्रमाणे भाषेचा त्याग करून, अर्थात भाषेला गौणत्व देऊन आम्ही अर्थाकडे वळलं पाहिजे असं समर्थ म्हणतात. अर्थ सार भाषा पोचट. अजून स्पष्टीकरण समर्थ म्हणतात, अर्थ सार आहे आणि भाषा पोचट आहे. अभिमाने करावी खटपट, नाना अहंतीचे वाट, रुदली मोक्षाची श्रीराम. मोक्षाची वाट रुधन करण्याचं म्हणजे थांबवण्याचं काम आमचा अभिमान करतो आणि अनेकांना भाषा अभिमान जास्त आहे. या भाषेत बोला, कुठे बोला. इंग्रजी बोलायचं असेल तर कुठे बोललं पाहिजे? ज्या लोकांना इंग्रजी कळत, बाकी भाषा कळत नाही, त्यांच्यासाठी इंग्रजीमध्ये बोललं पाहिजे. मराठी माणसामध्ये यायचं आणि इंग्रजीत बोलायचं, यामध्ये कुठल्याही प्रकारचं कारण नाही आणि असं मुख्य मुद्दा नाही. बरं, असाही दुराभिमान नसावा की एखादा व्यक्ती एखाद्या भाषेत बोलत असेल तर दुसऱ्या भाषेतला कुठलाही शब्द आम्ही घेऊ नये. कारण शेवटी कुठलीही भाषा दुसऱ्या भाषेला ती समृद्धच करत असते. तुम्ही म्हणाल हे कसं काय म्हणता बरं? अनेक उदाहरणं देता येईल तुम्हाला. तुम्ही हिंदी भाषा जर घेतली तर हिंदीमध्ये फारसी शब्द आले, हिंदीमध्ये उर्दू शब्द आले, हिंदीमध्ये अनेक संस्कृत शब्द आले. नुसती हिंदी सांगा बरं कुठे आहे? सापडणार नाही. मराठी भाषा घ्या. मराठी भाषा जर तुम्ही शोधून काढली तर संस्कृतमध्ये असलेले 70% शब्द संस्कृत मराठी सापडतील. हिंदी शब्दांचा भरणा तुमच्या संस्कृतमध्ये आहे, मराठीमध्ये आहे. अनेक इंग्रजी शब्द ज्यांना मराठी शब्द नाही सापडत असे शब्द सुद्धा लोक सरस इंग्रजी शब्द मराठीमध्ये वापरतात. आता वापरावा की नाही वापरावं, पुन्हा मूळ मुद्दा अर्थ समजणे हे सार आहे. अर्थ कळला, विषय संपला. म्हणून आम्ही कुठलाही अभिमान करणे या शब्दाचा अर्थ आपल्या मोक्षाची वाट रुधन करणे आहे, मोक्षाची वाट थांबवणे आहे. म्हणून आम्हाला मोक्ष प्राप्ती पाहिजे असेल तर भाषा गौण समजली पाहिजे. म्हणून समर्थ पुढे अजून सांगतात, हे माझं सांगणं नाही आहे, हे समर्थांचं सांगणं आहे. संत सांगतात त्या गोष्टी शिरसावंद्य मानाव्या. शोध घेता लक्षांशाचा, तेथे आधी वाच्यांश कैचा, अगाध महिमा भगवंताचा,
कळला पाहिजे श्रीराम. आम्हाला काय हवंय? लक्षांश हवाय. लक्षांश म्हणजे काय? लक्षांश म्हणजे ब्रह्माची प्राप्ती. लक्षांश म्हणजे परब्रह्म आम्हाला हवंय. मग तो परब्रह्म भेटण्यासाठी आधी सुरुवातीला प्रारंभिक अवस्थेमध्ये वाच्यांश घेतला जातो. प्रवचन करण्यासाठी भाषेची गरज आहे की नाही? निरूपण करण्यासाठी भाषेची गरज आहे की नाही? ग्रंथ वाचण्यासाठी शब्दांची आणि त्या भाषेची गरज आहे की नाही? आहे. नाही म्हणता येणार नाही. पण एकदा त्याचा अर्थ कळला की कोणत्या भाषेत तुम्ही ऐकलं त्याला महत्वच राहत नाही. आम्ही जेवण करताना पोटभर जेवण मिळावं यासाठी ताटात वाढून घेतो. आता ताट न वापरता आम्ही पत्रावळी वापरली. आमच्याकडे पळसाची पानं आणायची, त्याची पत्रावळ तयार करायची, पाण्याचं शिंपण करायचं, पत्रावळ झटकायची, द्रोणही त्याचा तयार करायचा आणि त्याच्यात जेवण करायचं. आजही खेड्यामध्ये अशा प्रकारची अतिशय उत्तम पद्धत आहे. मी अतिशय उत्तम शब्द यासाठी वापरतो की त्यामुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. त्या पत्रावळीमध्ये जेवलं काय आणि ताटात जेवलं काय, चांदीच्या ताटात जेवलं काय किंवा पितळीच्या ताटात जेवलं काय, कुठले पण तुमच्या खाण्याच्या पदार्थाच्या चवीमध्ये काही बदल आहे का? बदल पडेल का? काही फरक पडणार नाही. म्हणून समर्थांनी भाषा दुय्यम समजून त्यामधला मुख्य अर्थ महत्वाचा आहे, मुख्य पदार्थ महत्वाचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात की ऐक बाबा, तुम्हाला लक्षांश शोधायचा आहे, मग वाच्यांश कधीतरी तुम्हाला त्यागावा लागतो, तो टाकावा लागतो. अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे. मुकेपणाचे नि बोलणे. अनेकदा असं असते की गोष्ट सांगत असताना तेथे शब्दांची गरजच नाही, भाषेची सुरुवातच नाही. एखादा आजारी मनुष्य असतो, त्यांना तुम्ही भेटायला जाता, तुम्ही एकही शब्द त्याच्याशी बोलत नाही, त्यांच्याकडे फक्त पाहता. ती दृष्टादृष्ट झाली की न बोलता सुद्धा सगळं एकमेकाला सांगितलं जाते. हा अगदी अलीकडचा माझ्या जीवनामध्ये घडलेला तुम्हाला प्रसंग सांगतो. आमचे दादा परमपूजनीय संत सुनील दादा चिंचोळकर महाराज पुण्याला जोशी हॉस्पिटलमध्ये भरती होते. मला कळलं की दादांना बरं नाही, हॉस्पिटलला नेलाय. मी मालेगावहून निघालो आणि त्यांना भेटण्यासाठी तिथे पोहोचलो. तेव्हा मला सांगितलं की या वॉर्डमध्ये जा, तिथे आहे. मी सरळ तिथे गेलो. तिथे कोणीही नव्हतं. डॉक्टर नव्हते, तिथे कुठल्याही नर्सेस नव्हत्या. ते एकटे शांत पडलेले होते. मी जवळ जाऊन उभा राहिलो. माझ्या पायांची चाहूल ऐकून त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या हातात जपाची माळ होती. दादांची आणि माझी नजरानजर झाल्याबरोबर मी काही बोलणार किंवा ते काही मला सांगणार तर दादांनी मला असा हात केला. याचा अर्थ बोलू नको. मग दादा काही सांगणार आहे तर मी दादांना म्हटलं की दादा थांबा. तर त्याच्यावर दादा म्हणे की तू काहीही बोलला नाही तरी तुझ्या मनात काय आहे हे मला सगळं कळलं आहे. मी दादांना म्हटलं की दादा तुमच्या सेवेसाठी मी कायम तुमच्या बरोबर आहे. ते म्हणे आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी आपणा मागे जगदीशाची भजत जावे. हे वचन दादाने तिथे वापरलं. मी तिथे त्यांना नमस्कार केला आणि बाहेर पडलो. मला सांगा भाषेची काय गरज पडली? भाषेच्या पलीकडे नुसती भावना सुद्धा नजरेतून कळते. तिथे शब्द मंदावता. एखादा आनंदाचा प्रसंग असेल, एखादा व्यक्ती पेढा घेऊन येतो आणि तुमच्या हातावर पेढा ठेवतो
आणि मी पास झालो असं सांगतो, तितक्या तुम्ही न बोलता फक्त तुम्ही त्याच्या पाठीवर हात ठेवता, त्याला सगळं मिळालेलं असते. शब्दांची गरज काय? म्हणून समर्थ म्हणतात मुकेपणाचे बोलणे, न बोलता सुद्धा बोलल्या जाते. तिथे शब्दांची गरज नाही, न बोलता बोलल्या जाते. सासरी निघालेली मुलगी आईला जेव्हा प्रेमाने येऊन पुन्हा मिठी मारते आणि डोळ्यातून अश्रू गाळते, त्यावेळेस आई आणि मुलगी यांचा काही 10 मिनिटाचा संवाद नसतो. तिथे एकमेकाशी काही चर्चा नसते. अंतरीचे बोल आई तिला काही सांगत असते अशातलाही भाग नसतो. पण त्यावेळेस मौनाची भाषा असते आणि मुळामध्ये प्रेम हे व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे मुकेपणाचे बोलणे हे जयास तोची जाणे, ज्याचं त्याला माहिती, दुसऱ्याला विचारायची गरजच नाही. स्वानुभवाचे खुणे स्वानुभवे पाहिजे, ज्याचं त्याला कळते ते. श्रीराम समर्थ श्रीराम. अर्थ जाणे अध्यात्माचा, अर्थ अध्यात्माचा जाणणारा ऐसा श्रोता मिळेल कैचा, जयासी बोलता वाचेचा हव्यासची पुरे श्रीराम. असा वक्ता मिळावा आणि अशा श्रोता मिळावा. समर्थांनी धन्य ते श्रोते, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती असं शब्द कोणासाठी वापरले असतील? समर्थ म्हणतात ऐसा श्रोता मिळेल कैसा. कोणता? अर्थ जाणे अध्यात्माचा, शब्दाचा नाही. बरेचदा शब्द कितीही वापरले जातात पण अर्थ कळत नाही, आणि कधी कधी शब्द थोडे वापरले जातात पण सगळा सार कळून जातो. म्हणून आम्ही सुभाषित हा शब्द वापरतो. याचा अर्थ कमी शब्दामध्ये अत्यंत चांगला बोध, म्हणून ते सुभाषित आहे. अशा प्रकारचा बोध आम्हाला अध्यात्मातून कळतो आहे. असा ऐकणारा श्रोता मिळणे हे वक्त्याचं भाग्य आहे. म्हणून अशा श्रोत्यांना समर्थांनी श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती म्हटलंय. नाही तर विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत राहतात, शिक्षक हरे हरे म्हणत राहतात, विद्यार्थी गोंधळ करत राहतात. ते ऐकतही नाही, शिकतही नाही, अर्थही कळत नाही. कितीतरी उदाहरण सांगता येतील. समर्थ म्हणतात परीक्षावंता पुढे रत्न. कोणासमोर काय मांडावं? माणसाची किंमत कुठे होत असते? तर तो त्या योग्यतेचा असेल तर होते. ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे. श्री समर्थांनी दासबोधामध्ये वेगळ्या संदर्भामध्ये हे एक उदाहरण दिलं आहे. ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, योगी ओळखावा योगेश्वरे, त्याचा महाचतुरे चतुर ओळखावा. श्री समर्थ इथे म्हणतात परीक्षावंता पुढे रत्न, ठेविता होय समाधान, तैसे ज्ञानिया पुढे ज्ञान, बोलावे वाटे श्रीराम. कोणाही समोर बोलण्यापेक्षा जो जाणकार आहे त्याच्या समोर बोलणं जास्त महत्वाचं. जो समजून घेणार आहे त्याला सांगणं अधिक महत्वाचं. जो ऐकतच नाही त्याला सांगण्यात तरी काय अर्थ? ज्याला समजूनच घ्यायचं नाही त्याला तरी कशासाठी सांगायचं? समर्थांनी म्हटलंय न मानी त्यासी शिकवू नये. जो ऐकतच नाही त्याला कशासाठी शिकवायचं? माझा श्रम आणि तुमचा वेळ दोन्ही वाया जाईल. म्हणून अशाने बोलावं आणि अशा समोर बोलावं की बोलणाऱ्याला आनंद वाटला पाहिजे आणि ऐकणाऱ्याला आनंदाच्या सागरात डुंबून गेलो असं वाटलं पाहिजे. श्री समर्थ म्हणतात माया जाळे दुष्यत होये, ते निरूपणे कामा नये, संसारिका कळे काये, अर्थ तिचा श्रीराम. माया जाळामध्ये जो मनुष्य दुश्चित होतो, दुश्चित हा शब्द आपण फार सुंदर अर्थाने समजून घेतला होता. याचा अर्थ जिथे बसलेला आहे तिथे त्याचं चित्त न ठेवता त्याचं चित्त भलतीकडेच राहते, त्याला दुश्चित्त असं म्हटलं आहे.
चित्त दुश्चित्त होता. चित्त जर दुश्चित्त झालं तर आपल्याला कळत नाही. हो, आम्ही काय सांगितलं लक्षात नव्हतं, लक्ष नव्हतं याचा अर्थ दुश्चित्त. म्हणून समर्थ म्हणतात माया जाळ्यामध्ये जो गुंतलेला आहे आणि अध्यात्मामध्ये तो दुश्चित झालेला आहे, अध्यात्मामध्ये त्याचं लक्ष नाही, ते निरूपणी कामा नाही. समर्थांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, विषयी लोके श्रवणी येती. गमतीचा उदाहरण आहे. विषयी लोके श्रवणी येती, ते बायकाकडेच पाहती, चोरटे चोरून येती पादरक्षा. असे श्रोते जर असले तर त्यांना अध्यात्माचा काहीही फायदा होणार नाही. म्हणून अध्यात्माचा फायदा होण्यासाठी त्याचं चित्त हे निश्चल असलं पाहिजे, एकाग्र असलं पाहिजे. हा भाग आपण पाहत आहोत. श्रीराम समर्थ श्रीराम व्यवसायी जो मळीना, त्यासी नकळे निरूपण, येथे पाहिजे सावधपण, अतिशय श्रीराम. म्हणून अधिकार हा शब्द अध्यात्मामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे. आपण म्हणतो कोणाचा काय अधिकार? अधिकार याचा अर्थ त्याची योग्यता. श्रोत्यांचा अधिकार असतो, वक्त्यांचा अधिकार असतो. तो अधिकारी असेल तेच त्याला सांगितले जाते. शिक्षक काय शिकवतात याला महत्व नाही, विद्यार्थ्यांचा अधिकार काय पाहिला जात असतो. तो शिक्षक जर PhD असेल आणि तो जर 5व्या वर्गात त्याचं ब्रह्मज्ञान सांगत बसला असेल ते काही उपयोगी नाही. त्याच्यासाठी त्याच्याच योग्यतेला सांगणारा, त्याच्या लेवलला जाऊन सांगणारा असा गुरु हवा असतो. आणि तो गुरु याचा अर्थ विद्यार्थ्याचा अधिकार समजणारा. 5 आणि 5 10 किती हे सगळ्यांना माहीत असते, पण पहिल्या वर्गातल्या मुलाला 5 आणि 5 10 शिकवत असताना ते बोटावर मोजून शिकवावं लागते. याचा अर्थ विद्यार्थ्यांचा अधिकार पाहिला जातो. शिक्षकांना किती येते याला महत्व नाही. बाळकाचे साठी पंते हाती घेतली पाठी. पंताजींनी हातामध्ये पाठी कोणासाठी घेतली तर बालकाच्या कल्याणासाठी. म्हणून तो शिष्याचा तो अधिकार पाहावा लागतो. आणि ज्यांचा अधिकार नाही त्यांना ते शिकवून सांगून फायदा नाही. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या सद्गुरूंना विनम्र अभिवादन करतो, साष्टांग दंडवत करतो आणि आजची निरूपण सेवा संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.